बघा आज आपण बघणार आहोत इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. तर सॉलिड स्टेट टॉपिक मध्ये आपले दोन पॉइंट राहिले शेवटचे. एक राहिला इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड आणि दुसरा राहिला मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. तर बघा इलेक्ट्रिकल, व्हॉट इज इलेक्ट्रिकल? इलेक्ट्रिक कशा म्हणतो आपण? ज्याच्यामधून इलेक्ट्रॉन वन प्लेस टू अनदर प्लेस मूव्ह होतो, फ्लो होतो, त्याला म्हणतात इलेक्ट्रिकल. इलेक्ट्रिक ची प्रॉपर्टी काय काय आपल्याला ऍक्च्युअली याच्यामध्ये बघायचं आहे. बरोबर आहे. कोणकोणती प्रॉपर्टीज असणार इलेक्ट्रिक प्रॉपर्टीची? इलेक्ट्रिक प्रॉपर्टी मध्ये काय असणार आहे? तुमचा कंडक्टर असणार आहे, तुमचा सेमीकंडक्टर असणार आहे आणि तुमचा इन्सुलेटर असणार आहे. बरोबर. काय काय सांगतो त्यामध्ये पॉइंट? सॉलिड शो व्हेरी वाईड रेंज ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. कुठलाही सॉलिड म्हटलं त्याच्यामध्ये काय एक वाईड प्रकारची रेंज असते. कशाची? रेंज ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे प्रत्येक सॉलिड हा इलेक्ट्रिसिटी काय करतो? मूव्ह करतो. बरोबर. मूव्ह करतो म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जर आपण मूव्ह एक प्लेस मधून दुसऱ्या प्लेस मध्ये जात असेल, बरोबर आहे, इलेक्ट्रॉन एका प्लेस मधून दुसऱ्या प्लेस मध्ये मूव्ह होत असेल अशा सॉलिडला, बरोबर आहे, काय सांगतो? सॉलिड शो व्हेरी वाईड रेंज ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. प्रत्येक सॉलिड हा एक मोठ्या प्रकारची इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी काय करतो? मूव्ह करतो, रेंज करतो. बरोबर आहे. दे आर 3 कॅटेगरी. त्याचे किती कॅटेगरी पडतात? देयर आर 3 कॅटेगरी. 3 कॅटेगरी कोणते? पहिली कॅटेगरी पाहिजे आपल्याला कंडक्टर. जसे कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर. तर पहिला प्रकार कोणता पाहिजे त्याच्यामध्ये? तर कंडक्टर. कंडक्टर मध्ये काम करायचं सुवाहक. बरोबर आहे. कंडक्टर म्हणजे सुवाहक. बघा कंडक्टर म्हणजे काय? सॉलिड हॅव्हिंग इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन द रेंज 10 raised to the power 4 to 10 raised to the power 7 ओहम इनवर्स. ओहम इनवर्स याची रेंज किती आहे? 10 raised to the power 4 to 10 raised to the power 7 ओहम इनवर्स मीटर इनवर्स आर कॉल्ड एज कंडक्टर. याची पर्टिक्युलर रेंज दिली. रेंज किती सांगितली आहे? raised to the power 4 to raised to the power 7. Metal and electrolyte are example of electrical conductivity. Electrical conductivity example काय आहे? There is a metal आणि इलेक्ट्रोलाइट. है की मेटल मतलब कुठलाही मेटल पकडा, आपण आयर्न पकडा, एल्युमिनियम पकडा, की ज्याच्यामध्ये आपण जर इलेक्ट्रॉन जर इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी पास केली तर इलेक्ट्रॉन काय होते? मूव्ह होते. लेट्स वन प्लेस टू अनदर प्लेस. आता इलेक्ट्रोलाइट कसं म्हणतो आपण? व्हॉट इज इलेक्ट्रोलाइट? की कोणताही एका सबस्टन्स आपण जर डिझॉल्व केला आहे वॉटरमध्ये, त्याचे काय होते? आयन तयार होते. बरोबर. त्याचे काय होतात? आयन तयार होते. ते डिसोसिएट होते. त्याला काय म्हणतात? इलेक्ट्रोलाइट. एक तर आपण याच्यात इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर इलेक्ट्रॉन मूव्ह होते. दुसरी गोष्ट आपण यामध्ये डिझॉल्व केलं तर त्याचे आयन डिसोसिएट होते. दोन प्रकारे आपण इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी तयार करू शकतो. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी बघा. मेटल कंडक्ट इलेक्ट्रिसिटी बाय मूवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन व्हाईल इलेक्ट्रोलाइट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी मूवमेंट ऑफ आयन. याच्यामध्ये काय मूवमेंट होणार आहे? तुमचे मूवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. कशामध्ये? मेटल मध्ये. मेटल काय कंडक्ट करतं? मूवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. आणि इलेक्ट्रोलाइट काय कंडक्ट करणार आहे? बाय मूवमेंट ऑफ आयन. हे आयन मूव्ह करणार आहे, हे इलेक्ट्रॉन मूव्ह करणार आहे. बरोबर. याला काय म्हणायचं? दॅट इज ए कंडक्टर. समजलं का? कंडक्टर कशाला म्हणायचं? की ज्याची रेंज ही 10 raised to the power 4 ते 10 raised to the power 7 ओहम इनवर्स मीटर आणि त्याला काय म्हणायचं? दॅट इज ए कंडक्टर. दोन एक्झाम्पल कोणते सांगितले? एक सांगितलं आपण मेटल आणि दुसरं काय सांगितलं? इलेक्ट्रोलाइट. मेटल मध्ये इलेक्ट्रॉन काय होतो? मूव्ह होतो. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये काय होतं? आयन काय होतो? मूव्ह होतो. अशा प्रकारे आपण हा पहिला एक्झाम्पल काय पाहिलं? दॅट इज ए कंडक्टर. आता दुसरं एक्झाम्पल काय बघायचं आपल्याला? दॅट इज ए इन्सुलेटर. दुसरं काय? इन्सुलेटर. काय सांगतात? सॉलिड हॅव्हिंग लो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. याच्यामध्ये काय आहे? रेंज किती याच्यामध्ये? 10 raised to the power 4 ते 10 raised to the power किती आहे? 7. याच्यामध्ये इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी आहे जास्त प्रमाणात. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं? लो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारची ज्या सॉलिड मधून इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी कशा प्रकारे फ्लो होती? व्हेरी लो इन द रेंज 10 raised to the power -22
10 to the power minus 10 ohm inverse meter inverse are called as insulator. कंडक्टरच्या एक्झॅक्ट अपोजिट म्हणजे उलट याची रेंज किती आहे रेश टू द पॉवर 4 ते रेश टू द पॉवर 7 आणि याच्यामध्ये किती आहे रेश टू द पॉवर -22 रेश टू द पॉवर -10 बरोबर आहे मोस्ट ऑफ द नॉन मेटल अँड मॉलिक्युलर सॉलिड बीइंग इन्सुलेटर याच्यामध्ये एक्झाम्पल काय असणार याच्यामध्ये जसं मेटल आहे त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय मेटल याच्यामध्ये काय मॅक्सिमम मोस्ट ऑफ नॉन मेटल म्हणजे ज्याच्यावरून इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकत नाही असं कोणकोणते एक्झाम्पल सांगतात नॉन मेटलचे देर आर कार्बन बरोबर आहे नॉन मेटलचे एक्झाम्पल दॅट इज ए पी ब्लॉक एलिमेंट मध्ये तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी फ्लो होऊ शकत नाही याला म्हणायचं इन्सुलेटर बरोबर आहे म्हणजे फ्लो होती पण ती कशी होती अतिशय कमी प्रमाणात फ्लो होती त्यानंतर तिसरं एक्झाम्पल आहे आपल्यामध्ये सेमी कंडक्टर पहिलं कंडक्टर दुसरं पाहिलं इन्सुलेटर तिसरं पाहिलं दॅट इज ए सेमी कंडक्टर म्हणजे काय आहे सॉलिड हॅव्हिंग इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन द रेंज 10 raised to the power 6 to 10 raised to the power 4 ohms meter inverse are called as semi conductor याची रेंज किती सांगितलेली आहे आपण 6 to 4 10 raised to the power -6 to 10 raised to the power 4 ohm inverse are called as semi conductor त्याचा एक्झाम्पल काय असेल त्यामुळे इन दिस रेंज इंटरमिडिएट बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर इंटरमिडिएट म्हणजे दोन्हीच्या मधला म्हणजे कोणते कंडक्टर आणि इन्सुलेटर याच्या मधला जो इंटरमिडिएट आहे त्याला काय म्हणतात सेमी कंडक्टर एक्झाम्पल काय असेल सेमी कंडक्टरचे दॅट इज ए मेटलॉइड सिलिकॉन आणि जर्मेनियम दीज आर 3 एक्झाम्पल ऑफ सेमी कंडक्टर तर बघा 3 एक्झाम्पल कोणते पहिले आपण इलेक्ट्रिक कंडक्टरचे मेटल मध्ये कंडक्टर पहिलं कंडक्टर इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर सगळ्यात जास्त रेंज कशाची आहे कंडक्टरची त्याच्यापेक्षा कमी इन्सुलेटरची आणि दोन्ही मध्ये इंटरमिडिएट दोन्हीच्या मधला कशाची आहे दॅट इज ए सेमी कंडक्टर आता याच्या थ्रू आपल्याला काय बघायचं पुढच्या मध्ये दॅट इज ए बँड आपण 2 मिनिटासाठी याला पॉज करू चालेल नाही ना हे काय सेकंड चालू आहे ना बघा आता दुसऱ्या याच्यामध्ये कंटिन्यू एक्झाम्पल काय आपल्याला दॅट इज ए बँड थिअरी बँड थिअरी तर बघा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सॉलिड मेटल अँड नॉन मेटल अँड मेटलॉइड आर एक्झाम्पल इन द टर्म ऑफ बँड थिअरी तर बँड थिअरी आपल्याला 3 एक्झाम्पल पाहिजे कशाचे कंडक्टर sorry metalloid metal non metal and metalloid there are 3 example of band theory तर प्रत्येक सॉलिड हा काय करणार आहे एक बँड थिअरी क्रिएट करणार आहे बरोबर आहे तर सॉलिड कोणते बँड थिअरी क्रिएट करणार दॅट इज ए एक व्हॅलेन्स बँड दुसरा कोणता क्रिएट करणार दॅट इज ए कंडक्शन बँड तर त्यासाठी आपल्याला पहिले एक उदाहरण बघायचं आहे दॅट इज ए सिलिकॉन है की नाही आता सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर किती असतो दॅट इज ए 14 बरोबर सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 14 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं म्हणायचे 1s2 2s2 2p6 हे झाले 10 3s2 3p2 3d0 कारण डी मध्ये एकही इलेक्ट्रॉन नाही परंतु ही रेंज कोणती आहे दॅट इज ए 3d है की नाही 3s 3p आणि 3d बरोबर आहे आता व्हॅलेन्स सेल कोणती आहे दिस इज व्हॅलेन्स सेल these are व्हॅलेन्स शेल तर अशा प्रकारे आपण सिलिकॉनचं काय केलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आलं 1s2 2s2 2p6 3s2 3p2 आणि 3d0 आता याच्यामध्ये आपण काय गृहीत धरायचे पहिले व्हॅलेन्स सेल गृहीत धरायचे बरोबर आहे तर व्हॅलेन्स सेल मध्ये एक 3s आणि 3p आणि एक आहे 3d आता हे इलेक्ट्रॉन काय याच्यामध्ये फील्ड आहे हे इलेक्ट्रॉन काय फील्ड आहे कशामध्ये 3s आणि 3p मध्ये एम्प्टी कशामध्ये d मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे एकही नाहीये बरोबर आहे म्हणून जे भरलेले ते कसे खाली आणि जे हलके याच्यामध्ये डी मध्ये काहीच नाही म्हणून ते काय आहे वरील दिस 3d हे काय झालं तुमचं 3d बरोबर आहे ज्याच्यामध्ये ज्या ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन फील्ड आहे तो ऑर्बिटल कुठे खाली ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फील्ड खाली तो ऑर्बिटल काय जाईल वर जाईल तर जो काही एम्प्टी ऑर्बिटल आहे की नाही कंडक्शन बँड दॅट इज ए एम्प्टी
एम्प्टी म्हणजे याच्यात काहीच नाही बरोबर इलेक्ट्रॉन कोणतेही आपण फिल केले नाही ऑर्बिटल मध्ये आता व्हॅलेन्स बँड काय आहे फिल्ड आहे बरोबर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन काय केले आपण फिल केले आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फिल केले तो काय असेल जड असेल तो खाली येईल आणि ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फिल केले नाही तो कसा हलका येईल तो काय वर जाईल हा याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा इलेक्ट्रॉन फिल केले नाही त्याला काय म्हणतात कंडक्शन बँड आणि ज्या ऑर्बिटल इलेक्ट्रॉन फिल केले काय म्हणतात व्हॅलेन्स बँड आता दोन्ही मधला जो काय गॅप आहे बरोबर आहे व्हॅलेन्स कंडक्शन बँड आणि व्हॅलेन्स बँड दोन्ही मधला जो गॅप आहे त्याला कोणता गॅप म्हणतात दॅट इज फॉरबिडन गॅप व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड दोन्ही मधला गॅपला काय म्हणतात दॅट इज फॉरबिडन गॅप तर या ठिकाणी आता पहिले उदाहरण पाहायचं आपल्याला कशाचं कंडक्टरचं बरोबर आहे बँड जरी काय एक्सप्लेन करायचं आपल्याला कंडक्टरची एक्सप्लेन करायचं बरोबर बघा आता दिस इज a conduction band and this is a valence band valence band conduction band बघा व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड या ठिकाणी गॅप दिसतो दोन्ही मध्ये नाही ते दोन एकमेकांना काय करू राहिले ते दिसतं ओव्हरलॅप केल्यामुळे काय झालं की हे इलेक्ट्रॉनिक काय झाली मूवमेंट झाली बरोबर आहे इलेक्ट्रॉन काय झाले फ्लो झाले फ्लो हे एक्झाम्पल कसं दिसेल कंडक्टर बरोबर आहे याचा फॉरबिडन गॅप किती मध्ये दॅट इज फॉरबिडन गॅप इज 0 फॉरबिडन गॅप इज 0 कारण जर व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड एकमेकांना जर ओव्हरलॅप करत असेल त्याच्यामध्ये फॉरबिडन गॅप काय असेल 0 असेल तर मग याच्यामध्ये इलेक्ट्रॉन हा इलेक्ट्रॉन काय आहे ते फ्लो येते एक नाही म्हणून याच्यामध्ये काय होईल इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय पॉसिबल आहे म्हणजे काय म्हणतात इज कंडक्टर बरोबर आहे त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल पाहायचं आपल्याला आता इन्सुलेटर हे काय झालं कंडक्टरचं बघा आता इन्सुलेटर मध्ये this is the conduction band and this is a valence band conduction band हा झाला काय झाला तुमचा फॉरबिडन गॅप फॉरबिडन गॅप किती आहे मोर दॅन 5 इलेक्ट्रॉन होल्ड मोर दॅन 5 इलेक्ट्रॉन होल्ड याचा दोन्ही मधला गॅप किती झाला मोर दॅन 5 इलेक्ट्रॉन होल्ड पेक्षा जास्त झाला म्हणजे याच्यामध्ये काय आहे इलेक्ट्रॉन एकमेकांमध्ये जाऊ शकतात का नाही म्हणजे याच्यामध्ये जास्त प्रमाणात गॅप झाला म्हणून याचं हे कसं एक्झाम्पल देते ना आपल्याला इन्सुलेटर याच्यामध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जाऊ शकते का नाही दॅट इज ए इन्सुलेटर एक इलेक्ट्रॉन होल्डची व्हॅल्यू किती असते 1.6 into 10 to the power minus 19 जूल हे काय याचे 1 इलेक्ट्रॉन व्होल्टचे बरोबर तर याच्यामध्ये किती व्हॅल्यू आहे व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये मोर दॅन 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट याच्यामध्ये व्हेरी गॅप दोन्ही मध्ये काय जास्त गॅप म्हणजे याच्यामध्ये काही इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी पॉसिबल आहे का नाही म्हणजे एक्झाम्पल कसे देतात आपल्याला दॅट इज ए इन्सुलेटर बरोबर आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फ्लो होईल ना नो फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन लास्ट शेवटचं बघा आपल्याला आता सेमीकंडक्टर बघा इट्स अ conduction band and this is a valence band आता दोन्ही मधला गॅप किती आहे दिस फॉरबिडन गॅप हा गॅप कसा आहे लेस दॅन 5 इलेक्ट्रॉन होल्ड less than 5 electron volt याला काय म्हणतात सेमी कंडक्टर बरोबर आहे इफ द टेम्परेचर इन्क्रीज झालं तर
पॉसिबिलिटी काय आहे, इलेक्ट्रॉन इकडे फ्लो होऊ शकतात, बरोबर. म्हणजे याच्यामध्ये दोन पॉसिबिलिटी आहे, इलेक्ट्रॉन फ्लो झाल्यानंतर याच्यामध्ये इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी शक्य नाही म्हणू शकते. म्हणजे हे दोन्हीचं काय झालं, इन बिटवीन इलेक्ट्रॉन फ्लो होऊ शकतो. म्हणजे काय म्हणतात सेमी कंडक्टर. पॉसिबिलिटी केव्हा आहे, याच्यामध्ये टेम्परेचर इन्क्रीज झालं तर काय होईल, याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकते. याचा गॅप किती आहे, दॅट इज ए लेस दॅन 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट, बरोबर आहे. पहिल्यामध्ये किती होता, फॉरवर्डिंग गॅप कंडक्टर मध्ये 0 होता, कारण ते एकमेकाला ओव्हरलॅप करत होते. इन्सुलेटर मध्ये जास्त गॅप होता, इलेक्ट्रॉन एकमेकांना फ्लो शकत नव्हते, म्हणून त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी होऊ शकत नव्हती. तर तिसऱ्यामध्ये फॉरवर्डिंग गॅप किती था, लेस दॅन 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे पॉसिबिलिटी असू शकते जर टेम्परेचर इन्क्रीज झालं त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फ्लो होऊ शकतात. तर अशा प्रकारे आपण 3 एक्झाम्पल पाहिले. कोणते पाहिले, दॅट इज ए कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर. आता एक शेवटचं राहिलं याच्यामध्ये, दॅट इज ए मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ सॉलिड. आपण ते याच्यानंतर पॉज करून बघू. बघा याच्यामध्ये आता शेवटचं पॉईंट आहे आपला सॉलिड स्टेट मधला, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. पहिली कोणती प्रॉपर्टी पाहिली आपण, दॅट इज ए इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी ऑफ सॉलिड. देन नेक्स्ट विल बी मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ सॉलिड. बघा, each element has some magnetic property due to presence of electron. बघा प्रत्येक एलिमेंट मध्ये एक प्रकारची काय असते, मॅग्नेटिक प्रॉपर्टी असते. मॅग्नेटिक प्रॉपर्टी कशामुळे असते, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रॉन. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्याच्यामध्ये एक प्रकारची काय मॅग्नेटिक प्रॉपर्टी आढळून येते. आता इलेक्ट्रॉन आर टायनी मॅग्नेट. इलेक्ट्रॉन हा एक प्रकारचे टायनी मॅग्नेट. टायनी मीन्स व्हेरी स्मॉल, बरोबर. टायनी मीन्स व्हेरी स्मॉल. आता काही सॉलिड जर आपण जर पकडलं तर काही इलेक्ट्रॉन काय करतात, काही मॅग्नेट पकडले तर काही इलेक्ट्रॉन काय करतात, त्याला अट्रॅक्ट करतात, काय करतात, रिपेल करतात, बरोबर आहे. दिस इज मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ सॉलिड. बघा दोन प्रकारचे आता या ठिकाणी, पहिली एक ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आणि दुसरं आहे स्पिन मॅग्नेटिक मोमेंट. तर आता ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट काय आहे, ड्यू टू मोशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस. मोशन ऑफ इलेक्ट्रॉन कुठे मूव्ह करणार आहे, हे तुमचं न्यूक्लियस आहे. इलेक्ट्रॉन कसं मूव्ह करणार, इट इज ए न्यूक्लियस, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल आपण जर सूर्य पकडला, सूर्यभोवती काय सर्व प्रकारचे ग्रह काय ते कसं सर्कुलर फिरून राहिले, बरोबर आहे. दॅट इज ए ऑर्बिटल मॅग्नेटिक मूवमेंट. एका कक्षेभोवती ते काय इलेक्ट्रॉन सारखा फिरून राहिला, दॅट इज ए ऑर्बिटल मॅग्नेटिक मूवमेंट. तर दुसरा कोणता आहे, स्पिन मॅग्नेटिक मूवमेंट. बघा याच्यामध्ये काय, ड्यू टू स्पिनिंग ऑफ इलेक्ट्रॉन ऑन इट्स ओन ऍक्सिस. ओन म्हणजे स्वतःच ऍक्सिस. जसं की हा जो इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन अशा भोवती फिरायला, न्यूक्लियस भोवती फिरता तो स्वतः भोवती पण फिरायला, बरोबर आहे. जसं की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरता स्वतः भोवती सुद्धा फिरते, त्याला म्हणजे स्पिन मॅग्नेटिक मूवमेंट. आता आपण मॅग्नेटिक मूवमेंट कसं करतो, तर मॅग्नेटिक मूवमेंट इज बोथ मॅग्नेटॉन. तर बोथ मॅग्नेटॉन आपल्याला कसे काढतात, परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. मॅग्नेटिक मूवमेंट म्यू इज इक्वल टू n+2. आता n काय आहे, n म्हणजे नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन ब्रॅकेट n+2. कसं काढायचं बोथ मॅग्नेटॉन. फॉर एक्झाम्पल आपला एक एलिमेंट दिलेला आहे, दिस इज आयर्न, बरोबर. कोणतं दिलेलं आहे, आयर्न. याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन कसं काढायचं, Ar18. Ar म्हणजे काय झालंय, न्यूक्लिक ऍसिड, बरोबर. याचा ऍटॉमिक नंबर आहे 26, बरोबर आहे. 26 हे 18 आणि 6 किती झाले, 24, बरोबर आहे. 24 मधले एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन लॉस होतील, एक नाही +2 म्हणल्यावर राहिले. डी मध्ये किती झाले, 6. मग डी चं कसं फिल करायचं, डी मध्ये मॅक्सिमम कॅपॅसिटी किती आहे, 10 इलेक्ट्रॉनची. हे झालं तुमचं ऑर्बिटल, कोणतं झालंय, डी ऑर्बिटल, बरोबर. डी ऑर्बिटल आपल्याला किती इलेक्ट्रॉन फिल करायचे, 6. पहिले 1 2 3 4 5 आणि 6 कुठे इथे. म्हणजे या ऑर्बिटल मध्ये नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहे, मग 1 2 3 4 किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, दॅट इज 4. मग आपण मॅग्नेटिक मोमेंट कसं काढणार, v = n+2. n म्हणजे नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती याच्यामध्ये 4 आहे, 4 इन ब्रॅकेट 4+2. 4 आणि 2 किती होते, 6. 6 गुणिले 4 24 म्हणजे बोहर मॅग्नेटॉन किती आले, दॅट इज 24. समजलं का, बोहर मॅग्नेटॉन कसं काढायचं, दॅट इज नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. बघा समजलं कसं काढलंय, याच्यामध्ये असलेल्या एकूण अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या.
याद्वारे आपण काय काढतो, बोहर मॅग्नेटोमॉर्फिझम काढता येतो. तर आणखी याच्यामध्ये आता 3 प्रकार आहे. व्हॉट इज पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स, व्हॉट इज डायमॅग्नेटिक, व्हॉट इज फेरोमॅग्नेटिक. तो पहिला पाहिजे आपल्याला व्हॉट इज पॅरामॅग्नेटिक, है की नाही. पॅरामॅग्नेटिक काय आहे, द सबस्टन्स व्हिच अनपेड इलेक्ट्रॉन आर वीकली अट्रॅक्टेड. पॅरामॅग्नेटिक मध्ये काय असते, सगळे इलेक्ट्रॉन कसे असते, अनपेड असतात, है की नाही. these are weakly attracted by loss their magnetism in the substance of magnetic field. त्या पॅरामॅग्नेटिक मध्ये सगळे इलेक्ट्रॉन कसे अनपेड आहे आणि त्याच्यामध्ये weakly attracted by magnetic field. याच्यामध्ये magnetic field कशी आहे, that is a weak attractor magnetic field and due to absence of magnetic field, absence of magnetic field असल्यामुळे याच्यामध्ये weakly attracted आहे. आणि याचे एक्झाम्पल काय, O2 Cu2+ आणि Ap3+. पॅरामॅग्नेटिक मध्ये काय समजायचं, त्याच्यामध्ये नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन आणि हे काय weakly attracted by magnetic field. दुसरं येतं डायमॅग्नेटिक. डायमॅग्नेटिक काय, the substance which are repelled by magnetic field are called diamagnetic substance. असं सबस्टन्स के काय करतं, मॅग्नेटिक फील्ड काय करतं, रिपेल करतं, बरोबर आहे. याच्यामध्ये काय थोडंसं अट्रॅक्ट करता इलेक्ट्रॉन, परंतु कसं आहे पॅरामॅग्नेटिक मध्ये weakly attracted आहे. याच्यामध्ये काय डायरेक्ट रिपेल म्हणजे ते दूर ढकलतात ड्यू टू ऑल पेअर इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये सगळे कसे आहेत, दॅट इज अ पेअर इलेक्ट्रॉन, दिस इज पेअर. समजलं. एक्झाम्पल इज H2O NaCl C6S6, बरोबर आहे. राहिला शेवटचा आता फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स, द सबस्टन्स विच आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड. याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड कशी अट्रॅक्ट करते, दॅट इज अ स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करते and permanently magnetized in the magnetic field are called as ferromagnetic substance. Ferromagnetic काय आहे, strongly attracted by magnetic field due to presence of magnetic field get permanently magnetized in the magnetic field are called as ferromagnetic substance. This property due to parallel alignment of magnetic domains. This example is Fe, Ni and Co. या सगळे इलेक्ट्रॉन कसे एकाच पॅरलल अलाइनमेंट मध्ये, दिस इज पॅरलल अलाइनमेंट. बघा तीन मध्ये काय फरक आहे, पॅरामॅग्नेटिक मध्ये दॅट इज आर अनपेड इलेक्ट्रॉन weakly attracted by magnetic field. डायमॅग्नेटिक मध्ये पेअर इलेक्ट्रॉन रिपेल magnetic field. फेरोमॅग्नेटिक मध्ये strongly attracted magnetic field in the permanently magnetized are called as ferromagnetic substance. याच्यामध्ये अलाइनमेंट कशी, दॅट इज अ पॅरलल अलाइनमेंट म्हणजे एक प्रकारचे सारखे इलेक्ट्रॉन आहेत आणि मॅग्नेटिक डोमेन. एक्झाम्पल काय, आयर्न, निकेल आणि कोबाल्ट, बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चर मध्ये इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी ऑफ सॉलिड आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ सॉलिड याचा डिटेल डिस्कस केलं. याचे घरी सगळ्यांनी होमवर्क करायचं. अशा प्रकारे आपल्या सॉलिड स्टेट टॉपिक संपलं. नेक्स्ट टॉपिक आपण बघू नेक्स्ट लेक्चर. ओके.